नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। डॉक्टर जितेंद्र आव्हाड कट्टर फुले शाहू आंबेडकरवादी, विरोधकांनी राजकारण करू नये। भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांचे आवाहन। राज्य सरकार शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती आणीत असल्याचा या निषेध म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथील आंदोलनादरम्यान मनुस्मृती पुस्तक जाळत असताना त्यांच्याकडून मनुस्मृती लिहिलेले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर अनवधानाने जाळले। या कृत्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असून विरोधकांनी याचे राजकारण करू नये असे आवाहन भीम आर्मी राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी केले आहे। डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे कट्टर फुले शाहू आंबेडकर व शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालणारे राजकीय आणि सामाजिक नेते आहेत। मागासवर्गीय अनेक प्रश्नांवर त्याने आवाज उचलला आहे। मात्र आज महाड येथे आंदोलन करीत असताना त्यांच्याकडून मनुस्मृतीचे पुस्तक जाळण्यात आले। सोबतच काही अतिउत्साही कार्यकर्ते आणि मीडियाला बाईट देतेवेळी त्यांच्याकडून अनवधानाने तो प्रकार घडला असावा, त्याबद्दल त्यांनी समस्त महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली असल्याने राजकारण्याने आपल्या राजकारणासाठी या प्रकरणाचा बावू करू नये आणि हा विषय संपुष्टात आणावा असे आवाहन भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक भाऊ कांबळे यांनी केले आहे। महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलची सुद्धा तीच भूमिका आहे। जितेंद्र आव्हाड हे कट्टर आंबेडकरवादी शाहू फुले आंबेडकरवादी आहेत आणि त्यांच्याकडून घडलेली घटना ही जाणीवपूर्वक नसून अनवधानाने घडलेली ही घटना आहे आणि त्यामुळे महाराष्ट्र संध्या सुद्धा अशोक भाऊ कांबळे यांनी व्यक्त केलेल्या मताशी सहमत आहे। या व्हिडिओमध्ये अशोक भाऊ काय म्हणाले ते आपण प्रत्यक्ष पाहू। धन्यवाद। क्रांतिकारी जय भीम। आज महाड या ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे मनुस्मृती दहनचं आंदोलन करणार होते, परंतु जे मनुस्मृतीचं पोस्टर बनवलं होतं त्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाही फोटो होता आणि तेच पोस्टर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून फाडलं गेलेलं आहे आणि नंतर मीडियाने बातमी चालवली की जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला। ही जितेंद्र आव्हाडकडून कळत नकळत चूक झालेली आहे। त्यांनी मुद्दामून केलेलं नाही, बाबासाहेबांचा अपमान केलेला नाही। हे एक आंदोलन आहे, ह्या आंदोलनामध्ये चुकून ते पोस्टर फाटलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे आम्हाला जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल माहिती आहे, ते आंबेडकर विरोधी कार्यकर्ते आहेत, संविधान वाचवण्यासाठी ते लढत आहेत आणि आजपर्यंत त्यांचं पूर्ण काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर आणि संविधानाच्या विचारावर काम करण्यासाठी ते प्रेरित होऊन लोकांमध्ये काम करत आहेत। त्याच्यामुळे विरोधी पक्षांना मी एवढंच सांगेल की चुकीचा मेसेज हा महाराष्ट्रामध्ये देऊ नका, वाद निर्माण करू नका। जितेंद्र आव्हाड यांनी झालेली ती कळत नकळत जी चूक झालेली त्याची माफी मागितलेली आहे। त्याच्यामुळे आंबेडकरी समाज हा जागृत आहे, शिक्षित आहे आणि तो तुमच्या भूलतापाला बळी पडणार नाही। जय भीम, जय भारत। महाराष्ट्र संध्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।